करता की नाही, त्याची महिमा करता की नाही, की फक्त त्याला अर्जी देता की मला हे दे, मला ते दे, मला चांगली गाडी दे, मला चांगली बायको दे, असं काही अर्जी करता की त्याची महिमा करता. आणि जरी अर्जी केली तरी अर्जी पास होण्यासाठी साहेबाची महिमा करायला लागते की नाही, थोडी महिमा कराल की नाही, तर काय परमेश्वराची महिमा करता. मी तुमचा मोठा भाऊ आहे यार, तुम्ही मोकळेपणाने बोलत का नाही माझ्याशी. चांगले कर्म पहा, परमेश्वराची तुम्ही जी महिमा करता ती अशी करता, तू शांतीचा सागर आहेस, तू प्रेमाचा सागर आहेस, तू आनंदाचा सागर आहेस, तू दयेचा सागर आहेस, तू सर्व गुणांचा सागर आहेस. म्हणजे सर्व गुण हे पॉझिटिव्ह आहे. तू सर्व शक्तिमान आहेस, सगळ्या शक्ती पॉझिटिव्ह आहे. तू ज्ञानाचा सागर आहेस, म्हणजे ज्ञान पॉझिटिव्ह आहे. लक्षात तुमच्या कसं विशेषता पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे जे परमेश्वराचं आहे हे आपण जेव्हा वापरतो तेव्हा दुसऱ्याला दुःख होतं का. जेव्हा तुम्ही कुणाला प्रेम कराल त्याला दुःख होईल का. जेव्हा तुम्ही कोणाचं कौतुक कराल त्याला वाईट वाटेल का. उलट तुम्ही कधी पाहिले का. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी नायजेरियामध्ये आमच्या ब्रह्माकुमारीच्या सेंटरमध्ये एका आरती नावाच्या मुलीबरोबरती डिस्कस करत होतो काही आध्यात्मिक गोष्टी. तेवढ्यामध्ये तिला एक फोन आला. तर ती मला म्हणाली एक्सक्यूज मी, आणि तिने फोन उचलला आणि ती बोलायला लागली. जशी ती आय मीन फोनवरती बोलत होती, ऐकत होती, तसतसे त्याच्या पहिल्यांदा तिचे ओठ उघडले, नंतर तुझा चेहरा हसत गेला, उमलत गेला. एखाद्या उमलत्या फुलासारखी ती फुलत गेली. तिच्या गालावरती सुद्धा लाली आली. असं इतका परिणाम तिच्यामध्ये झाला. म्हणजे त्या बाजूला जो कोण बोलणारा होता तो काय करत होता. तो तिचा नवरा होता. तो तिचा कौतुक करत होता. तो तिला म्हणत होता तू आज पाठवलेले अमुक अमुक पदार्थ किती मस्त वगैरे वगैरे. आणि हे सगळं ती पाहत होती. आय एम द ओनली विटनेस की तिचं जसं कौतुक तो करत होता तसं तिचा चेहरा फुलत होता. चेहऱ्यावरती गुलाब फुलत होते. म्हणजे तो तिला एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी देत होता. ते बघून मला एकदम अचानक माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. माझी पत्नी जेव्हा काही मेहनत घेऊन एखादा पदार्थ करते माझ्यासाठी आणि मला ऑफर करते की खा, आणि नंतर मला ती विचारते काय कसं झालाय, कसा काय झालाय. तर मी काय करायचं, मी तिला म्हणायचं गेली 35-40 वर्ष तू हे पदार्थ बनवतेस, क्या बडी बात आहे. म्हणजे मी काय करायचं, तिची मजाक करायचं. तिला काय पाहिजे होतं आणि मी त्याला काय देत होतो. मी जर तिचं कौतुक केलं असतं तर तिच्या देखील चेहऱ्यावरती गुलाब फुलले असते की नाही. मग आपण ही पॉझिटिव्ह एनर्जी दुसऱ्याला का देत नाही. आपण एवढे कंजूस का. चांगले बोलायला आपल्या जीवावर काय येतं विचार करा. त्यापासून मी धडा घेतला आणि मग त्यानंतर माझ्या मिसेसचं तर मी कौतुक करायला लागलोच. परंतु कोणीही असू दे त्याचा माझ्याशी काही संबंध नाही, त्यांनी केलेलं किरकोळ काम जर चांगलं असेल तर मी कौतुक करायला सुरुवात केली. प्रवासामध्ये अचानक भेटलेला माणूस पुन्हा कधी भेटेल की नाही पता नाही, तरी मी त्याचं कौतुक करतो. आणि होतं काय, रिलेशनशिप बनते, संबंध बनतात. म्हणजे ब्रिजेस बिटवीन द रिलेशन म्हणतात की नाही, ते बांधले जातात पॉझिटिव्ह एनर्जी. लक्षात तुमच्या. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्लिअर झालं तुम्हाला. परमेश्वर 100% पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये